नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये जात आहोत, आपल्या गावाकडे. पप्पांचे मित्र वगैरे आहेत, त्यांना शेत बघायचं होतं आणि थोडंसं एक एन्जॉयमेंट म्हणून आपण शेताकडे चाललेलो आहे आणि तिथे छोटीशी डब्बा पार्टी पण आपण करणार आहोत. एक जे मित्र आहेत तेव्हापासून त्यांना शेत वगैरे घर सगळं माहिती आहे आणि दुसरे जे मित्र आहेत ते नवीन आहेत. त्यांचा फोर्स होता आहे की तुमचं शेत पाहायचे, शेतावर घेऊन चला वगैरे. अशा निमित्ताने हा आपला प्रोग्राम बनलेला आहे आणि आता ते आलेले पण आहेत. आपल्याला उशीर झालेला आहे तरी मला माहिती आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये उशीर होतच असतो जायचं म्हणलं की. आता दुपारचे 12:15 वाजलेले आणि आता आम्ही इथून निघतोय. तर निघायची तयारी झालेली आहे आणि आज आपली गाडी नाही आहे, आपली गाडी ऑलरेडी सोलापूरला गेलेली आहे. तर आपण आज पप्पांच्या मित्राच्या गाडीत चाललो आहे, ही स्कॉर्पिओ. आणि आतमध्ये काका बसलेले आहेत, त्यांचं नाव आहे ढोबळे काका आणि ते स्कॉर्पिओचे रायडर आहेत. तर अशी मजा येणार आहे आपल्याला फिरण्यासाठी. त्याला बसा पडकन, उशीर झाला आधीच. आपली जर्नी मागून सुरू होतीये आणि बसलो आपण आतमध्ये. रेट्स हॉटेल, गोल्डी कॉम्प्लेक्स, GI1 हॉस्पिटल. खाण्याचं पूर्ण सामान आमच्याकडे आहे आणि काकांनी सुरुवात केली आहे. गाडीमध्ये सुरू झाले काका. औरंगाबाद रेल्वे स्टेशन, क्लासिक सॉल्टेड चिप्स, पॉपकॉर्न. आता औरंगाबाद पैठण रोडवर आहे आम्ही. गाडी खूप भारी चालवतात काका, पूर्ण हलतोय मी. स्कॉर्पिओ लवर विथ रायडर ढोबळे काका. स्नॅक्स वगैरे खाणं सुरू झालेलं आहे. धुळे सोलापूर हायवे, नक्षत्रवाडी या अपार्टमेंटमध्ये माझी ताई राहती, पिंकी ताई. काकाला लागली भूक, सगळं ताव मारतायत गाजरावर आणि मुळावर. गोविंदबाग हुरडा पार्टी चांगलं आहे का? ओके. या साईडने औरंगाबाद बिडकीन रोड. आता हे बिडकीन गाव आहे आणि या साईडला जातो पैठण. पप्पा वगैरे बसले आता इथे फ्रूट्स काहीतरी स्नॅक्स घ्यायला. चिकू मला नाही आवडत. केळी तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. हे बिडकीन DMIC रोड, चिक्कू. गाडी चालती 120च्या स्पीडनं. हे काका खातात 120च्या स्पीडनं. थोडंफार खाल्लंय तेव्हा 10-15 मिनिटं काही खायचं गरज नाही. 15 मिनिटांनी पाहू मग. दाबायची लय इच्छा होते. कुठून मी चेक केलं, काका 120 क्रॉस करतायत गाडीची स्पीड. जबरदस्त गाडी चालवतात ना. चार्ज भेटला ना तुम्हाला तर नक्कीच बसून बघा तुम्ही. आलोय गावामध्ये. गावातून आमच्या मळ्यात जायचा रस्ता. फायनली हे मंडळी आपल्या शेतामध्ये पोहोचलेले आहेत. हे आपले ढोबळे काका रायडर, या नाईक काकू, ते नाईक काका. ढोबळे काकू आतमध्ये बसलेले आहेत, उतरत आहेत. आणि मम्मी आणि पप्पा असे आम्ही सगळेजण आलेलो आहेत. पेरू चोरून घ्यायला थैलीच आणली. गॉगल डाळ लावायचं, इथं तेल लावायचं, मग आता चिडून डाळ करायची, तूर लावायचं म्हणायचं तर डाळ लावायची. शेंगावाल्या काकू सरप्राईज. थोड्या शेंगा तोडल्या.
300 रुपये रोज बदनामुळे आम्हाला 300 घ्यायला लागलं. जास्त घेतले कोण 25 रुपये जास्त आणि 25 रुपये तुमचे तोंड बघून हा. चांगले आहेत बाबा. आणि आम्ही अजून पुढं तयार होऊन आलो असतो तर परत आम्हाला जास्त 300 रुपयामध्ये बसून शेंगा तोडलेले ते झाडाच्या फांट्याच वाकून गेलेत खाली. भाकर खायची वेळ झाली होय. 2 वाजलेत बरोबर आहे. चला ह्या काकू बरोबर काम करतायत. यांना 400 रुपये रोज. कसं वाटतं काका शेत? तर माझ्या वर्गात होता समजा ते मला म्हणाले सविताताई म्हणलं काय रे आता माझं नाव सविता आहे ना इकडचं. हा, हा. मला म्हणते सविताताई तुझं डोळ्याचं ऑपरेशन झालं. कधी झालं म्हणे? तुझं डोळ्याचं ऑपरेशन ही गॉगल घालून फिरायची. अरे मी गॉगल घेतला. बोलून पिशवी भरून पेरू घेऊन चाललेत शेतातून. आज आपण फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहेत शेतामध्ये. पप्पांचे मित्र जे सोबत आलेले आहेत आपले डोबळे काका, नाईक काका, त्यांचे मिसेस, हे शेती बघून तर खूप खुश झालेले आहेत. झाडाला जे पेरू आले होते ते आपण 2 वेळेस म्हणजे त्याचा 2 वेळेस लॉट आपण मार्केटमध्ये विकलेला आहे. त्याच्यामुळे आता झाडाला हे पेरू जास्त काही शिल्लक राहिलेले नाही आहेत. नाही तर आधी एवढे पेरू आले होते ना की तिथेच झाडाच्या खाली बसायचं आणि तिथेच सोडायचं, तिथेच खायचं. खूप भारी होतं. आता फक्त आपल्या शेतामध्ये ऊस आहे. लाईनमध्ये चाललेत आता विहीर पाहण्यासाठी. हे आपला ऊसाचा मळा आणि त्याच्याच पुढे आहे विहीर. पाणी शेंदायचं काम सुरू आहे. असं कोणत्या पद्धतीने? हां हां लोक अर्ध घेत नाहीत, पूर्ण भरतात. आलं आता आता कसं करेंगे? बकेटमध्ये पाणी कसं भरतात ते बघा. आलं या अशा पद्धतीने पाणी काढतात. दुसऱ्या काकू आता पाणी शेणत आहेत. नाईक काका करत आहेत. आपले रायडर आता पाणी शेणत आहेत. ही खरी पद्धत. 3 झटक्यामध्येच काढलं त्यांनी. बघ ना यम्मी यम्मी गोड बोर. बोरामध्ये आळी निघणार नाही असं होऊ शकत नाही. राजाला मारायला गेलं. आता तुम्ही जे बघितलंय की बोरामध्ये जी आळी निघाली होती, बोरामध्ये आळी का होता त्याच्या मागे पण एक खूप भारी इतिहास आहे. मला आजच कळतंय. आणि आपल्यासोबत आहेत नाईक काका. तर ते बोरामध्ये आळी का होते किंवा बोरं खराब का होतात याचं ते एक त्यामध्ये आपल्याला एक कथा सांगणार आहेत. दक्षराजाला शाप दिला होता की तुझा मृत्यू हा सापापासून आहे. त्यामुळं दक्षराजाने काय केलं, काचेचा महाल तयार केला. मग त्या काचेच्या महालामध्ये तो राहिला, म्हणजे इथं साप येणार नाही. पण बाहेरून एक त्या महालाच्या बाजूनं एक बोरावाला जात होता, बोर विकत घ्या म्हणून. आणि यांना हाव सुटली का बोर खायची आशा झाली, म्हणून त्यानं बोरावाल्याला बोलवलं आणि ते बोर घेतले विकत. आणि ते बोर खात असताना एक बोर असं उघडलं आणि त्याच्यातून आळी निघाली. त्या आळीचा साप तयार झाला व दक्षराजाला चावला. अशा प्रकारे दक्षराजाचा मृत्यू झाला. बोरं घेतले दाखवू का? बुवा करते बुवा. अरे बापरे.
एवढा मोठा ऊस झालाय काका दिसत पण नाही. जबरदस्त वातावरण झालंय ना, पूर्ण ढगाळ, एकदम सडनली पूर्ण वातावरण चेंज होऊन गेलेलं आहे. खूप कडक ऊन पडलं होतं. असं वाटतं की आता पाऊस येतो का. मस्त भारीवरती गरजत आहेत. असं वातावरण झालंय की पाऊस पडतोय का काय. आणि फिरून आम्ही पुन्हा आपल्या खळ्याजवळ आलेलो आहेत. शेतामध्ये फिरून झालेलं आहे. पावसाचा पण अंदाज दिसतोय, कारण बऱ्यापैकी नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढग आलेले आहेत. आभाळ वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. मग जेवण झाल्यानंतर आपल्याला इथं किती वेळ स्पेंड करता येईल ते बघू आपण. जे नको होतं तेच झालं. जेवायला बसलो, पाऊस येईल म्हणून लवकर जेवायला बसलो, तर शेवटी पाऊस आलाच. इथे मस्तपैकी आम्ही बसलो होतो या साईडला. तर सगळं आता इथे आतमध्ये पत्राच्या शेडमध्ये नेलं आहे. इथे बसतोय आम्ही आतमध्ये. हा भयानक पाऊस चालू आहे. आम्ही आलो शेतामध्ये एन्जॉय करायला, पावसानं आपलं दर्शन देऊन गारा पडायला पाहिजे होता रे, गारा पडायला पाहिजे होता. मजा आलेली आहे. इतका भयानक पाऊस सुरू आहे ना, वारं वादळ एकदम सडनली. जेवता तर आम्ही पत्राच्या आतमध्ये गेलो. इथून निघालोय आम्ही. आता आपलं जे पाऊल वाट आहे तिथे पाणी उगं साचेल, चिखल होईल. त्याच्यामुळे आम्ही लवकर पटापट जेवण केले आणि निघालो. भयानक पाऊस चालू आहे एकदम सडनली. डिसेंबर महिन्यामध्ये एवढा भयानक पाऊस. मळ्याच्या वाट्याने आपण गावामध्ये आलोय. गावाला फिरण्यासाठी आलोय आम्ही शेतामध्ये. आणि बिनमौसम बरसात. हे काका आपले एन्जॉयमेंट करतात, त्याच्यामुळे काही वाटत नाही, तर आम्हाला टेन्शन. हे बघा मित्रांनो, हे बारीक गारा पडत आहेत. गारा आणि गारांचा पाऊस. मित्रांनो, गाराचा पाऊस सुरू झाला आहे. आणि रस्त्यावर पण बऱ्याच गारा पडलेल्या आहेत. उई, वीज चमकली. पण आता गावाच्या पुलावर आले आणि हे नदीला पाणी इथून. आणि काचेवर पूर्ण गारा. मित्रांनो हे बघा, पॉइंट डॉट जे दिसतंय ना, ते पूर्ण गारा आहे. पूर्ण काचेवर गारा. हे बघा, हे साईडला आहे गारा. गाऱ्यांचा पाऊस. कसं वाटतंय, आपण काय करायला आलो, काय झालं मध्येच? तुमचा एक विचार सांगा काका. काय वाटतंय? आपण फिरण्यासाठी आलो, एन्जॉय करायला आलो. हे पाऊस, गारा. काय वाटतं मग मी गावाकडे. काकू, तुम्हाला शेत कसं वाटलं? छान वाटतंय. पण एवढं काही असं हे नव्हतंच, कारण पेरू सगळे आपण काढले ना, त्याच्यामुळे. नाही काका, तुम्हाला कसं वाटलं? एकदम बेस्ट. हे आपले छोटू पूर्ण रस्त्याने खायचं काम करत होते. पावसाचा नवीन अनुभव प्लस गारा. तर हे जे वातावरण बघितलं, एवढा भयानक इथे पाऊस झालेला आहे. आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करायला आलो होतो. पण एकदम सडनली असा पाऊस आला ना की पूर्ण आमचं जे काही एन्जॉयमेंट होती ती पूर्ण खतम झालेली आहे सध्या. आणि अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा आपण गाडीमध्ये बसलो तेव्हा फक्त पाऊस चालू होता. मग थोड्या वेळानंतर गारा वगैरे सुरू झाल्या पडण्यासाठी. तर आम्ही घरामध्ये येऊन बसलेलो आहे. बिनबुलाय बारातसारखं अशा पद्धतीने हे गावामध्ये पावसाने असं थैमान घातलेलं आहे. छानपणे आमचा एन्जॉय चालू होता, शेतामध्ये फिरणं वगैरे. नेमकं जेवायला बसलो आणि पाऊस आला, त्याच्यामध्येच अर्ध्यातून उठून आम्हाला आतमध्ये जावं लागलं. कोणता मोसम चालू आहे काहीच सांगता येत नाही आहे. चांगल्या वातावरणामध्ये पावसाने असं थैमान घातलेलं आहे. पाऊस आला तर आला, वरतून गाराही पडले. माझे मोठे काका आणि ती माझी मोठी काकू, मधले जे आहेत ते नाईक काका आहेत. निघतोय आम्ही. एन्जॉयमेंट सुद्धा झालेला आहे. पाऊसही बऱ्यापैकी पडलेला आहे. गारा पण पडून झालेल्या आहेत. चलो. तर आजच्या ब्लॉगचा आपण एंड आपल्या गावामध्ये केला होता. पण आता रस्त्यामध्ये रिटर्न जात असताना असं ठरलंय की ढोरकीन ते औरंगाबाद रोडच्या आतमध्ये
म्हणजे रोडवर एक फाटा लागतो, ते आहे धूपखेडा. धूपखेडा हे गाव साईबाबाचं प्रगट स्थान आहे. दोन फ्लॅश लावलेत माझं. तर इथे आता मी धूपखेड्यामध्ये साई मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे लाईट नाही आहे सध्या. हे जे मागे तुम्हाला दिसतंय तिथे साईबाबांची मूर्ती आहे. या ठिकाणी साईबाबा प्रगट झाले होते. तर हे जे धूपखेडा गाव जे आहे ते औरंगाबाद ते पैठण या रोडवर, रोडगाव या गावापासून आतमध्ये 3 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आणि या ठिकाणी साईबाबा प्रगट झाले होते, त्याच्यामुळे हे इथलं मंदिर जे आहे ते प्रसिद्ध आहे. आणि आम्ही सगळे हे फॅमिली तिथून गावाकडून सगळं शेतामध्ये एन्जॉय करून पावसाचा चांगला आनंद घेऊन इथे आलेलो आहे. आपलं पूर्ण दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहेत औरंगाबादमध्ये. लास्टचं आपलं जे साई मंदिराचं दर्शन झालं, त्याच्या मोबाईलची बॅटरी लो झाली असल्यामुळे मला ते शूट नाही करता आलं. औरंगाबादमध्ये आपल्या नाईक काका आणि काकूच्या घरी आलेलो आहे. तर हे आहे आपल्या त्या नाईक काकांचं घर. हे आपले ढोबळे काका सोबत आलेले पप्पा, आणि इथे गावाकडून आणले वाटून घेत आहेत तुरीच्या शेंगा, बोरं, अजून काय भाजी. ये मेरी सिस्टर निशा माझ्यासाठी मॅगी बनवते. ॲक्च्युली तीच बनवत होती मी टपकलो म्हणून मला खायला देते. हे किचन रूम, हे त्यांचा देवारा. तसं त्यांनी नवीन फ्लॅट घेतलेला आहे. हे वॉश बेसिंग, हे एक बेडरूम. त्याच्यानंतर हे सेकंड बेडरूम. या साईडला इकडे गॅलरी आहे. या रूमला ही गॅलरी. 2 BHK असं त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे. आणि इथे आपली मॅगी खाल्ल्याच्या नंतर मोबाईल पुन्हा एकदा चार्जिंगला लावला होता आणि तेवढ्या वेळामध्ये आमचे जेवण झालेले आहेत पोट भरून. दुपारी जे जेवण व्यवस्थित झालं नव्हतं ते आम्ही इथे येऊन कंप्लीट केलं आहे. दुपारच्या वातावरणामुळे आम्ही जिथं बसलो होतो जेवायला ते सोडून पुन्हा आम्ही आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर बराचसा पाऊस पडला, गारा पडला. ते घरी आल्याच्या नंतर सगळी भेट वगैरे झाली, मॅगी खाल्ली, चहा झाला, सगळं झालं. नंतर मग वेळेवर असं ठरलं की इथेच जेवण करून जायचं म्हणून इथेच सगळं काही पुन्हा बनवलं होतं आणि खाल्लं. तर आता आपण निघायच्या तयारीमध्ये आहेत आणि थोड्या वेळामध्ये हा व्लॉगही शेवट होणार आहे. तर हे मस्तपैकी इथे जे काय आम्ही तुरीच्या शेंगा, बोरं, पेरू जे काय आणलं होतं ते इथे वाटण्या करून दिलेल्या आहेत. 3 जणांचे 3 हिस्से झालेले आहेत. हे काकूंचं देवघर पुन्हा एकदा. हे शेवटची तयारी चालू झाली आहे बायकांची हळदी कुंकवाची. एकमेकांना लावून घ्यायचं, येत जा बसत राहा असं म्हणायची. तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत. पूर्ण दिवसभर मस्तपैकी एन्जॉयमेंटमध्ये झालेला आहे आमचा. आणि नेक्स्ट प्लॅन आमचा 3 तारखेला ठरलेला आहे, तो तुळजापूरला जाणार आहे आणि तो एक ब्लॉग तुमच्यासाठी सर्वांसाठी येणार आहे. आणि त्याच्यामध्ये आज जेवढे होते तेवढ्यांमध्ये अजून काही नवीन चेहरे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्याचा ब्लॉग आता आम्ही इथे शेवट करतोय. ज्यांना कोणाला माझा हा व्हिडिओ आवडला असणार आहे त्यांनी नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.